समृद्धी महामार्गालगतच्या हजारो एकर जमिनींच्या भवितव्यावर परिणाम करणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला आहे. कृषी समृद्धी केंद्रे आणि नवनगरांच्या नियोजनाची जबाबदारी आता MSRDC कडे देण्यात आली आहे. याचा नेमका अर्थ काय? शेतकरी, जमीन मालक आणि गुंतवणूकदारांवर याचा काय परिणाम होऊ शकतो? चला अधिकृत अधिसूचनेतून समजून घेऊया. 24 जून 2026 रोजी नगर विकास विभागाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार समृद्धी महामार्गालगतच्या कृषी समृद्धी केंद्रे आणि नवनगर क्षेत्रांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC ची स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणजेच विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचा अर्थ आता या अधिसूचित क्षेत्रांतील विकास आराखडे, जमीन वापराचे नियोजन, रस्ते, औद्योगिक क्षेत्रे, निवासी व व्यावसायिक झोन तसेच नियोजनाशी संबंधित अनेक अधिकार MSRDC कडे राहतील. या निर्णयामुळे कृषी प्रक्रिया उद्योग, वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक पार्क, नियोजित टाउनशिप आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही अधिसूचना थेट जमीन संपादन किंवा निधी मंजुरीची नाही. हा निर्णय प्रामुख्याने नियोजन प्राधिकरण निश्चित करण्याबाबतचा आहे. पुढील विकास कामे, प्रकल्प, मंजुरी आणि आवश्यक असल्यास जमीन संपादनाची प्रक्रिया स्वतंत्रपणे संबंधित कायद्यानुसार केली जाईल. अधिसूचनेत अमरावती, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे या भागातील विविध नोड्स आणि गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग परिसराचा नियोजित विकास करण्यासाठी ही अधिसूचना महत्त्वाची मानली जात आहे. या निर्णयाचे संभाव्य परिणाम काय असू शकतात? कृषी समृद्धी केंद्रांच्या विकासाला गती, नवनगरांच्या नियोजनाला वेग, कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना, लॉजिस्टिक पार्क आणि कोल्ड स्टोरेजची उभारणी, स्थानिक रोजगाराच्या नव्या संधी, समृद्धी महामार्गालगतच्या परिसरात नियोजनबद्ध शहरी विकास. तथापि केवळ या अधिसूचनेच्या आधारे जमिनींच्या किमती वाढतील किंवा तात्काळ विकास सुरू होईल असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. हे पुढील धोरणात्मक निर्णय, गुंतवणूक आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल. या अधिसूचनेचा संपूर्ण PDF आणि त्यातील गावनिहाय यादी आम्ही अभ्यासली आहे. तुमचे गाव या अधिसूचित क्षेत्रात आहे का हे जाणून घ्यायचे असेल तर गावाचे नाव कमेंटमध्ये लिहा. अशाच शासन निर्णयांचे सोप्या भाषेतील विश्लेषण पाहण्यासाठी शासन साथी सोबत नक्की जोडलेले राहा.